माझाच मुलगा असा वार करतो आणि जेव्हा त्याची कृत्य उघडकीस येतील तेव्हा आईला काय वाटेल, तिला किती यातना होतील याचाही विचार नाही केला त्याने। आई हे सगळं काय झालं ग? माझं असं पांगळ होणं काय कमी होतं का की देवाने मला ही शिक्षा दिली? हे सगळं ऐकण्याच्या आधी मी त्या अपघातात मरून का नाही गेलो ग? असं नाही बोलायचं बाळ। आई आई तू एक काम कर, नील आपला इस्टेट आणि पैसा सगळं पाहिजे ना? त्याला परत बोलव, त्याला म्हणा तुला काय पैसा इस्टेट जे काय पाहिजे ते सगळं घेऊन टाक। आई मला काही नकोय ग, मला फक्त माझा भाऊ हवाय, आपला नील परत यायला हवा ग, नील परत यायला हवा। ताई, मला वाटलंस तू खूप अस्वस्थ असशील म्हणून तुला भेटायला आलो। बरं झालं रे तू आलास, खूप अपसेट आहे मी, अगदी मुळापासून हल्ले रे। ते दिसतच आहे तुझ्या चेहऱ्यावरनं। कसं आहे बघ ना ताई, आपण पारदर्शी असतो, आपल्या जे मनात असतं ना तेच चेहऱ्यावरती दिसतं। आपल्याला राग लोभ असे लपून ठेवता येत नाही, नील सारखी। आपल्या प्रेमाचा विश्वासाचा त्यांना असा बदला घेतला। मी पण मगापासून तोच विचार करते, आपण त्याला डावलतोय असं का वाटलं असेल रे त्याला? खरं तर पद्मनाभवर आणि नीलवर आपण सारखंच प्रेम केलं। आता पद्मनाभवरचं प्रेम कोणत्या ना कोणत्या तरी कारणाने सतत व्यक्त होत राहिलं आणि नीलवरचं कदाचित अव्यक्त राहिलं असेल, पण त्याची इतकी मोठी शिक्षा दिली त्यांनी आपल्याला। त्याच्या मनात असं काही असेल याचा पत्ताही लागला नाही आपल्याला। नंदा, खरंच आपलं चुकलं का रे? किती गंभीर आरोप केलेत त्यांनी आपल्यावर। नाही ते त्याच्या बोलण्याला काडीत का अर्थ नाही। हा सगळा कांगावा आहे त्याची गैरकृत्य झाकण्याकरता। अशी माणसं स्वार्थी असतात, स्वतः करता जगतात, दुसऱ्यांचा विचार करत नाहीत ते कधी। आपल्या चुकांचं बेशरमपणे समर्थन करतात आणि दुसऱ्यांवरती खोटे आरोप करतात। असाच याचा अर्थ आहे। आपल्याला कमीत कमी त्रास करून घ्यायचा असेल तर नील बद्दल न बोलणं हेच चांगलं। सौदामिनीला मी हेच सांगितलंय, तुला पण तेच सांगतो। अनंता, अरे तुमचा मुलगा आहे तो। विसरायचं आपण ते। तो फक्त कुलकर्णी घराण्याला कलंक आहे या दृष्टीने त्याकडे पाहायचं। कसं शक्य आहे रे ते? ताई अगं, आपण असं कमकुवत नाही व्हायचं। त्यानं काय केलं हे आठव, म्हणजे सहज शक्य होईल। आणि मला असं वाटतं की यापुढं आपल्याकडनं कुठली चूक व्हायला नको। चूक? बघ ना ताई, नेहमी तू कार्तिकीला दोष देत राहिलीस, आणखीन त्याचा फायदा नीलनं घेतला, त्याची कारस्थान करत राहिला। तू जर हे वेळीच थांबवलं असतंस तर आपल्याला नीलच्या हालचालीला पायबंद घालता आला असता आणि मग हा दिवस बघायला लागला असता। झालं म्हणजे आता सगळा दोष माझा। अनंता, तुम्हाला कितीही समजावलंस तरी कार्तिकी बद्दल माझं मत कधीही बदलणार नाही। ती अशुभ पायगुणाचीच आहे। फक्त मला एक गोष्ट कळत नाही, आपलं नाणं असं खोटं कसं निघालं रे? अशा खोट्या नाण्याला आपल्या आयुष्यात स्थान नाही।
भैरवी चल ग बाई. हा झाली हो आमची तयारी. चला. चला म्हणजे चालली. काय स्वतःची अक्कल बिक्कल तुला आहे का नाही? कुठं जायचं नाही, घरात राहायचं. का आता का इतका वेळ निघा निघा म्हणून घाई करत होता, आता का थांबायचं म्हणताय? हा काय आहे, देवानं माणसाला मेंदू नावाचा एक प्रकार दिलेला आहे. तेव्हा मी तो मेंदू जरा खाजीवला आणि माझ्या लक्षात असं आलं की एकदा का आपण हे घर सोडलं तर असलं चांगलं घर आपल्याला पुन्हा मिळणार आहे का? तेव्हा एक काम करतो, तुम्ही दोघी इथं राहा, मी जातो. रिक्षा घेऊन येत आहे ना? रिक्षा घेऊन येतो. तुम्हा दोघींना रिक्षातनं फिरायला लय आवडतं ना, तेव्हा रिक्षा घेऊन येतो. ती पोरगी, तिला रिक्षात बसायचंय का भुप्पू वाजवायचं आहे हेच कळत नाही. काय बाई आहे, काय विचारती आहे. तसं नाही, तुम्ही दोघी इथं राहायचं. समजलं का नाही? तुम्ही दोघी इथं राहिलात तर अनंतरावांना काय बी वाटायचं नाही. असं वय? मग हा विचार नीलला मदत करण्यापूर्वी केला असताना तर लई बरं झालं असतं. लय बोल नको बरं का, मला अक्कल शिकवू नको. तुम्हाला कोण अक्कल शिकवणार हो? आयुष्य सरत आलं माझं. खरंच आहे, आयुष्य सरत तुझं काय गेलं, आता माझं आयुष्य सरणावर चाललेलं आहे. आयुष्यात 2-2 येड्या सांभाळायच्या म्हणजे काय माणूस आहे का? कोण आहे मी? ती कार्टी तशी आणि तू ही अशी. अरा ते काय नाही, मी सांगतो ते ऐका. काय आहे, तुम्ही दोघी इथं राहिलात तर अनंतराव तुम्हासनी काय बी म्हणणार नाही. अहो पण मग तुम्ही कुठे राहणार? मसनात. काय विचारते, तुला करायचंय काय? मी कुठं राहणार ते? मी कुठं बी जाईन, काय बी करीन. तुम्ही दोघी निवांत इथं राहायचं, घर अजाबात सोडायचं नाही. कसं आहे बघ, वातावरण जरा निवळलं का नाही, मी परत येईन. आलो की अनंतरावांच्याकडं भीक मागतो, चुकलं हो, असं करू नका. अश्रू घालतो त्याच्या मारी, अश्रू नाही आली तर ग्लिसरीन घालतो आणि रडा 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 रडतो त्यांच्याकडं. पण तुम्ही दोघी एक काम करायचं, काय वाटेल ते झालं तरी हे घर सोडायचं नाही. मी जातो. ते नील कुठं गेलाय माहिती नाही. अहो पण मी काय टावो पण आणि बिओ पण काय नाही सांगितलं का? बॅगात घेऊन जावा, काढा व्यवस्थित. हे जे आहे डोक्याला हे. ऐका तरी. बस. सौदामिनी, काय सांगितलं मी तुला? नीलला आपल्या आयुष्यातनं वजा करून टाकायचं, विसरून जायचं त्याला. मन खंबीर कर. हे बघ, असा त्रास करणं सोडून दे आता. ही सई कुठे आहे असावरी? खोलीत आहे, झोपली. का? तिला जेवायचं नाही? नाही, सारखी नीलची आठवण काढते. सतत विचारते, बाबा कुठे? कधी येणार आहे? मी तिला आत्ता सांगितलंय की ते कामासाठी बाहेर गावी गेले, थोड्या दिवसांनी येतील. अगं पण तिला काही भरवलंच की नाही? भरवण्याचा प्रयत्न केला पण काही खायला तयारच होत नाही. नाही थांबा, मी तिला घेऊन येतो. माझं ऐकेल ती. नको बाबा, झोपली आत्ता ती. उठल्यानंतर भरवीन मी तिला. बाबा आता सोडा ना राग. हे असं किती दिवस चालेल? आपण सगळे तर मोठे आहोत, पण सई तर किती लहान आहे. आणि आता तिची खरी गरज तिचे बाबा आहेत.
सईला तिचे बाबा नसण्याची सवय करून घ्यायला हवी. थँक्यू सर. सर, तुमच्या रूपानं आमच्या बँकेला मोठा कस्टमर मिळाला, त्यामुळे या वर्षीचं टार्गेट पूर्ण करण्यासाठी आम्हाला बरीच मदत होईल. गुड. यू वेलकम. थँक्यू सर. पद्मनाभ सरांचा फॉर्म तर भरून झालाय, त्यांच्या फक्त सह्या बाकी होत्या. आणि एक जस्ट फॉर्मॅलिटी म्हणून, कारण फॉर्म मधल्या काही गोष्टी बाकी आहेत, नॉमिनी म्हणून कोणाचं नाव द्यायचं? ह्यांना मुलगा असेलच ना? मुलाचं नाव सांगा. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. जे मी काही चुकीचं बोलत असेल तर. नाही, इट्स ऑल राईट. नॉमिनी म्हणून माझ्या 3 सुनांची नावं टाका. ओके सर. सही. थँक्यू सर. थँक्यू सर. या. पाहिलंच अनंता, लोकांमध्ये कुलकर्णी घराण्याची कशी जाहीर शोभा होते ते. त्या माणसाच्या नजरेत अगदी स्पष्ट दिसत होतं. अरे अरे अरे, एवढी मोठी प्रॉपर्टी, पण त्याला वारस नाही कुणी. आता कळलं वारसाचं महत्व. अरे एवढी मोठी प्रॉपर्टी आपली, ती सांभाळण्यासाठी सक्षम खांदे हवेत. हे बघ ताई, माझ्या 3 सुना हे सांभाळायला खंबीर आहेत. माझा त्यांच्यावरती पूर्ण विश्वास आहे. हो. पुढे पुढे काय? पुढे सई आहे. अरे सई काय कायमची कुलकर्णी राहणार आहे का? ती लग्न होऊन तिच्या घरी गेली की मग पुढे काय? इतक्या पुढचा विचार आत्ताच केला पाहिजे का? हो. मलाही वाटतं की आत्याबाईंचं बोलणं चुकीचं नाहीये. नीलचा अनुभव घेतल्यानंतर देखील असं बोलताय? असला नालायक वारस असण्यापेक्षा निसंतान असणं बरं. अनंता, तूच मला म्हणाला होतास ना नीलचा विषय आता या घरात काढायचा नाही म्हणून. तो ओघानं आला आणि हे बघ, वारसाचा विषय तू सुरू केलास. हो,
कारण मला भविष्याची काळजी आहे. अरे लोक त्यांच्या भविष्याच्या मार्गदर्शनासाठी माझ्याकडे येतात. मला आपल्या घराच्या भविष्याची चिंता असणार नाही का? हो, मलाही तसंच वाटतंय. तीच चिंता लागून राहिली मला. अगं अरे काय झालं गं? काय ग? अगं मी बघते. श्रावणी अगं ओ हे घे. ये. बस. आता कसं वाटतंय? बरं वाटतंय. आणि ह्या उलट्या? हो, म्हणजे 3-4 दिवस झाले मळमळते, चक्कर आल्यासारखं वाटतंय आणि उलट्यांसारखं पण होतं. अगं काय सांगतेस काय? आणि मासिक पाळी चुकली आहे ना? हो. डॉक्टरीनबाई, या तुमच्या दुखण्याचं निदान मी करते. आई, तू आई होणार आहेस. हो, तू आई होणार आहेस. आमच्यापासून लपवतेस होय? अशी ही गोड बातमी लपते का कधी? थांब, मी आत्ताच सगळ्यांना ही आनंदाची बातमी सांगून येते. आणि मुक्ताला सांगते तुझ्यासाठी चाटण बनवायला. तुला बरं वाटेल. आलेच हं?